12 प्रकारचं तप देखील ते आचरण करत असतात. या 12 तपांच्या वर्णनामध्ये आम्ही पहिलं तप बघितलेलं होतं अनशन तप. अनशन याचा अर्थ अशन म्हणजे आहार आणि अनशन आहाराचा त्याग असणं, याला अनशन असं म्हटलेलं आहे. किंवा उपवास हा दुसरा शब्द त्यासाठी आलेला आहे. आत्म्याजवळ ज्याचा निवास राहील असा पुरुषार्थ करणं, याचं नाव आहे उपवास. अशा प्रकारे अनशन किंवा अवमौदर्य याच्यामध्ये आम्ही बघितलं की मानसिक आमचा आहार जो आहे मनाने केलेला, पोटाला जेवढं पाहिजे तेवढं खाणं आणि त्याच्यापासून विचारांपासून वेगळं होणं वेगळं, आणि त्याचा सतत विचार करत राहणं, तर हा आम्ही मानसिक आहार जीवनात टाळायला हवा. आणि कर्तृत्व आम्ही जे घेतो, वास्तविकतः जे काही आम्ही अन्न तयार करतो, आहार तयार करतो, याचं कर्तृत्व आमच्याकडे मुळीही नाही. त्या अन्नामध्ये, त्या धान्यामध्ये जी योग्यता आहे त्यानुसार त्याचं परिणमन होणार आहे, हे सूत्र आम्ही जीवनात जपायचं आहे. आज तागायत पर्यंत अनादिकालापासून आम्ही मी हे केलं या अहंकारातच आम्ही जीवन जगतो आहे. आणि जे मला करायला पाहिजे ज्ञान आणि दर्शन, ते मात्र माझा स्वभाव आहे असं कधीही मी मानलं नाही. आणि म्हणून पहिलं हे अनशन तप हे आमच्या जीवनामध्ये या दृष्टिकोनातूनही आम्हाला बघायचं आहे. आणि अनशन म्हणत असताना रचना इंद्रियावरचा ताबा हा जसा महत्वाचा आहे, तसं अनशन 5ही इंद्रिये आणि मनाचं पण अनशन, हे पण आम्ही गृहीत धरायचं आहे. दुसरं तप आहे अवमौदर्य तप. परत आमचा हा सगळा संबंध लावलेला आहे या तपाचा, हा रसना इंद्रियाशी संबंधित आहे. अवमौदर्य याचा अर्थ भुकेपेक्षा कमी खाणं. अवमौदर्य, उनोदर असंही याचं नाव आहे. उन उदर, उन म्हणजे कमी, उदरापेक्षा कमी खाणं. प्रमाण सांगताना सांगितलेलं आहे की आमच्या पोटाचे जर आम्ही 4 भाग केले, लक्षात घ्यायचं, त्यापैकी 1 भाग रिक्त सोडायचा, 1 भाग पेयानी भरायचा आणि 2 भाग अन्न ठोस आहाराने भरायचा. हे आमचं संतुलित आहार विधी आहे रसना इंद्रियाच्या बाबतीमध्ये. तर हे रसना इंद्रिय आम्हाला ताब्यात ठेवण्यासाठी अवमौदर्य तप देखील गरजेचं आहे. आणि ज्या वेळेला अवमौदर्य करतो, अवमौदर्य याचा अर्थ सांगितला भुकेपेक्षा कमी खाणं. मग आम्हाला खरी भूक ज्ञात होते का, पहिला प्रश्न तर आम्हाला विचारायचा आहे आमच्या मनाला. आम्हाला खरी भूक कधी लागते? कोण उत्तर दिल्याचं, खरी भूक आम्हाला लागते का? लागत असेल तर कधी लागते? आणखी लागतच नाही आमच्या जीवनात खरी भूक? हा सगळा विचार करण्याचा प्रश्न आहे. आणि आचार्यांनी तप करताना एवढं हे सुसंगत रित्या आम्हाला प्रस्तुत केलेलं आहे की याच्यावर जर आम्ही विचार केला तर खरंच आम्हाला कमाल वाटते त्यांच्या बुद्धिमत्तेची आणि त्यांच्या शारीरिक स्वास्थ्याबद्दल त्यांच्या असलेल्या चिंतेची. आम्हाला खरी भूक लागते का? प्रश्न सुरू आहे. आमची खरी भूक तर आम्हाला पाहायची असेल तर ज्या वेळेला आमच्या शरीरातलं रोम रोम आम्हाला आमंत्रित करते की आता काहीतरी खाल्ल्याशिवाय गती नाही, ती आमची आहे खरी भूक. सुख वस्तू व्यक्तीच्या जीवनात, सुखवस्तू व्यक्तीच्या जीवनात तिला खऱ्या भूकेचं महत्व कळत नाही आणि खरी भूक काय असते तिचं त्याला ज्ञान पण नाही आहे. आम्हाला जी भूक लागते ती आमची सगळी बायोलॉजिकल भूक आहे. घड्याळीचा काटा झाला की तेव्हा आम्हाला भूक लागते. थोडा 1 घंटा त्याच्या पलीकडे निघून गेला तर आम्हाला भूक, एखाद्या वेळेला एखाद्या कामात आम्ही खूप व्यस्त आहे, आम्हाला ती वेळ टळून गेली तर जाणवतही नाही की आज आम्ही जेवलो नाही आहे. तर आमची ही खरी भूक आम्हाला खऱ्या सुखवस्तू घराण्यामध्ये लागतच नाही. ती जी भूक लागते ती अशी लागते की बुभुक्षितः किम न करोति पापम, असं जे संस्कृत मध्ये सुभाषितकारांनी लिहिलेलं आहे की ती व्यक्ती इतकी
बुभुक्षित आहे की ती रस्त्यावरची चतकोर पोळीचा तुकडा देखील खाऊ शकायला उत्सुक आहे. ती आहे तिच्या जीवनातली खरी भूक. आणि म्हणून आम्हाला जी भूक लागते ही फक्त अशी वरवरची भूक असते. म्हणून पहिल्यांदा तर आम्हाला आमची खरी भूक ज्ञात करून घ्यायला पाहिजे. आमच्यासाठी आम्हाला सांगितलेला आहे नियम की पुरुषांचा आहार 32 ग्राम ग्रास पाहिजे, 32 ग्रास. आणि 1 ग्रास केवढा, तर 1000 तांदूळ जेव्हा आपण शिजवतो तेव्हा 1 ग्रास आहे. असे 32 ग्रास प्रमाण हा पुरुषांचा एक वेळा आहार सांगितलेला आहे. आणि स्त्रियांचा आहार जो सांगितलेला आहे तो 28 ग्रासांचा सांगितला आहे. 1000 तांदूळाचा 1 ग्रास या प्रमाणामध्ये. तर पहिल्यांदा तर आम्हाला आमची खरी भूक ज्ञात करून घ्यायला पाहिजे कोणत्याही इंद्रियांची. प्रत्येक इंद्रियाला स्वतःच असं पोट आहे आणि त्या पोटापेक्षा प्रत्येक इंद्रियाला कमी द्यायचं आहे. आमचं रसनेंद्रिय असेल की चक्षुरेंद्रिय असेल, आज तर सगळ्यात आम्ही वर्क करतो ते चक्षुरेंद्रियावर. तर त्याचं जे आम्ही अतिरिक्त काम करून घेतो आहे त्याच्याकडून, इंद्रियाकडून, त्यामुळे त्या इंद्रियाची क्षमता कमी होते. त्याला जर भुकेपेक्षा कमी त्याची जी डिमांड आहे त्याच्यापेक्षा जर आम्ही कमी परोसलं, तेवढं दिलं, तर आम्हाला त्या इंद्रियांची सहकार्य नेहमीसाठी मिळू शकते. जर आम्ही तेवढंच त्याला दिलं, पोट जर आमचं व्यवस्थित राहावं असं वाटत असेल, तर आम्ही त्या पद्धतीने जेवण जेवायला पाहिजे. आम्हाला जे काही अष्टमी चतुर्दशीला एकासन सांगितलेलं आहे हे देखील आमच्या शरीर शुद्धीसाठी आवश्यक असलेली प्रक्रिया सांगितलेली आहे. अष्टमी चतुर्दशीला आमच्या शरीरामध्ये पाण्याची अतोनात वाढ होते, कारण आमचं शरीर देखील पंचमहाभूतांपासून बनलेलं आहे. याच्यामध्ये जलतत्व आहे आणि चंद्र आणि सूर्य यांच्या परिभ्रमणामुळे आमच्या या शरीरातलं जलतत्व देखील प्रभावित होतं आणि त्याला सहज अशा प्रकारचं ज्याला म्हणतो आम्ही भरती येते आणि त्यामध्ये आम्हाला त्या शरीराला कमी द्यायचं असतं. म्हणून अष्टमी चतुर्दशी देखील वैज्ञानिक दृष्टिकोनातून त्याचं हे अशा प्रकारचं महत्व आहे. तर हे आमचं इंद्रिय योग्य रीतीने कार्य करण्यासाठी आम्हाला त्यापासून जास्तीत जास्त सुख कसं मिळेल, तर अवमौदर्य ज्या वेळेला होईल त्यावेळेला जास्तीत जास्त इंद्रियापासून सुख मिळू शकतं. त्यानंतर आमची उतरती भाजणी सुरू होते, म्हणजे आमचं जे सुख आहे हे कमी कमी होत जातं. प्रश्न आहे कुणाला काही? हॅलो, प्रश्न असेल तर विचारू शकता. म्हणून अवमौदर्यामध्ये आमच्या इच्छेवर नियंत्रण आम्हाला कसं करता येईल याची ही प्रक्रिया आहे. म्हणजे एक वेळा अनशन सोपं आहे, आम्ही काहीही खाल्लं नाही, जिभेला ती चवच दिली नाही, तर आम्ही अनशन सहज करू शकतो. परंतु सगळं आमच्या ताटामध्ये वाढलेलं आहे आणि ताटामध्ये वाढलेलं असताना सुद्धा भुकेपेक्षा कमी खा. आता तू अर्ध जेवली आहे ना, बस झालं तुझ्यासाठी, तू आता ताटावरून उठ, तू पुढचं जेवू नको. हा जो आमचा मनाचा संदेश आम्ही जिव्हा इंद्रियाला दिलेला आहे हे आमचं अवमौदर्य तप आहे. म्हणजे कोणत्याही पॉइंट पासून आम्ही रिव्हर्स होऊ शकलो पाहिजे, ही इंद्रियांना ताब्यात ठेवण्याची गुरुकिल्ली आहे. अंतराय जे मुनी महाराज करतात हे सोपं नाही आहे. आहार सोडून पाणीही न घेता शेवटचं ते ग्रास अर्धा टाकून तो जो अंतराय ते घेतात, हे त्यांचं अवमौदर्य तप उत्कृष्ट रीतीने पाहतात. त्याचं ते द्योतक आहे. आणि ज्या दिवशी ते अशा प्रकारचं तप आचरण करतात त्या दिवशी त्यांच्या भावांमध्ये विशेष असं स्थिरता, आत्मिक स्थिरता त्या ठिकाणी दिसते. याचं कारण ते इंद्रियांचे गुलाम बनत नाही. आम्ही इंद्रियांचे गुलाम बनतो आणि म्हणून आम्ही विचार करतो नाही एवढा एक घास खाऊन घेऊ, एवढा एक घास शेवटचा खाऊन घेऊ, असं जे आम्ही करतो हे आमच्या अवमौदर्य तपामध्ये संयुक्तिक नाही.
ठीक आहे. म्हणजे या ठिकाणी आम्हाला मागे येण्यासाठी आम्ही एक पॉइंट ठरवलेला आहे की या पॉइंटला मी पोचली की इथून मी रिव्हर्स होईल, याच्या पुढे मी जाणार नाही. त्या आधीच आम्हाला सावरायचंय. आम्ही अवमोदर्य तपाबद्दल तर आपल्याला खूप काही पाहता येईल. आम्ही काय करतो, सिरियल पाहतो तर आम्ही सगळ्यात शेवटी आम्हाला त्या सिरियलचा एंड माहित असेल तर आम्हाला सगळी सिरियल समजून जाते. कादंबरी वाचत असताना अर्धी अधिक वाचून टाकतो आणि मग आम्हाला जर समजा पुढची पानं वाचायची नसेल तर त्याचा एंड काय झाला हे आम्ही पाहू शकतो. तर या ठिकाणी अवमौदर्य तपाचं उद्दिष्ट हे आहे की तुम्ही एंड पर्यंत पोहोचूच नका. तुम्ही एंड काय आहे हे बघू नका. तुम्ही त्याच पॉइंटच्या पहिलेच तुमची गाडी रिव्हर्स करा. तुम्ही ज्या ठिकाणाहून स्टार्ट केलं होतं त्या ठिकाणावर तुम्ही वापस या. म्हणजे हा उतरणीचा बिंदू जो आहे हा आमच्या मनाचा जास्तीत जास्त संतुलित असण्याचा आमचा पॉइंट आहे. अशी ही आमची जी साधना आहे ती म्हणजे अवमौदर्य तप आहे. म्हणून याचा संबंध जरी आगमामध्ये रसना इंद्रियाशी प्रामुख्याने सांगितलेला असला तरीही आम्हाला हा 5ही इंद्रियांवर लावायचा आहे. आणि हे तप जे साधतो त्याच्या जीवनात निद्रा, प्रमाद हे राहत नाही. त्याचं मन आपोआप एक प्रकारचं एनर्जेटिक राहतं. त्याला ऊर्जा ही सतत मिळत राहते त्या ठिकाणी आणि त्याला हेही जाणवत राहतं की आज मी इंद्रियांवर विजय मिळविला, त्याची गुलामगिरी मी पत्करली नाही हे त्या ठिकाणी त्याला कळतं. आणि म्हणून अवमौदर्य तप हे दुसऱ्या प्रकारचं तप आपल्याला सांगितलेलं आहे. याबद्दल कोणाला काही शंका आहे अवमौदर्य तपाबद्दल? तिसरं तप आम्हाला बघायचं आहे परत ते सांगा. वृत्ती. मी जे आता उदाहरण सांगितलं अवमौदर्यासाठी ते परत सांगा म्हटलं कोणतं? एकदा. हो, कोणतं उदाहरण? सिरियलचं ते सिरियल. हा, म्हणजे आम्ही सिरियल पाहतो. सिरियल पाहताना आम्हाला काय वाटतं की आम्हाला एंड समजला की पूर्ण सिरियलचं गांभीर्य किंवा थीम समजली. परंतु अवमौदर्य तपामध्ये आम्हाला एंड पर्यंत पोहोचायचंच नाहीये. त्या शेवटच्या पॉइंटच्या आधीच एक पॉइंट आम्ही मनाशी निर्धारित करायचा आहे आणि या पॉइंटच्या त्यापासून आम्हाला रिव्हर्स आमची गाडी परत आणायची आहे. म्हणजे कोणत्याही याच्यामधल्या शेवटच्या उत्कट बिंदू पर्यंत त्याचा आनंद आम्हाला उपभोगायचा नाही. कारण त्या ठिकाणाहून आम्ही रिटर्न होऊ शकत नाही. त्या ठिकाणी गेलो की आम्ही आसक्त होतो, त्याचाच आम्ही विचार करतो आणि म्हणून त्या पॉइंट पर्यंत पोहोचायचं नाही. गरिष्ठ भोजन झाल्यानंतर काय परिणती होते माहिती आहे आपल्याला? ज्या दिवशी काल गुढीपाडवा, परवा गुढीपाडवा झाला आणि आम्ही यथेष्ट अशी पुरणपोळी खाल्ली, भजे खाल्ले, परिणाम झाला आम्हाला त्या ठिकाणी आळस चढतो, प्रमाद चढतो, आम्ही काम करू शकत नाही. म्हणजे त्या बिंदू पर्यंत पोहोचल्यानंतर आमची आसक्ती ही पूर्ण वाढलेली असते. म्हणून आचार्य म्हणतात त्या बिंदूपर्यंत तुम्ही जाऊच नका. आसक्ती येईल असा पॉइंट तुम्ही मिळूच देऊ नका. त्याच्याच आधी तुम्ही स्टॉप करा आणि तुमच्या भूमिकेमध्ये वापस या. ठीक आहे. तर ही आहे अवमौदर्याची कल्पना. अवमौदर्याच्या कल्पनेमध्ये आम्ही आजकाल तर इतकं आपलं म्हणजे सगळेजण आपण इतके ऍडिक्ट झालोय मोबाईलचा की मेसेज आला त्याची आम्हाला सूचना समजा आम्ही बंद केली असेल तर ठीक आहे. जर ती बेल वाजली आम्हाला मेसेज आल्याची तर तो मेसेज आम्ही कधी उघडतो आणि पाहतो हे आम्हाला त्या ठिकाणी एवढी घाई होऊन जाते. आणि जर युट्यूब पाहायला बसलो किंवा आणखी गुगल आम्ही सर्च करत असू तर आम्हाला हे पाहू दे, हे नंतर आपल्याला वाटते की नाही थोडंसंच पाहू. असं करत करत आमचा किती वेळ त्याच्यामध्ये चाललेला आहे आणि व्यर्थ चाललेला आहे. या वेळेला जर आम्हाला वाचवायचं असेल तर आम्हाला आमचा फक्त जेवढा काही स्वार्थ म्हणजे आम्हाला जेवढं काही अगदी आवश्यक आहे बघणं तेवढंच आम्ही बघा आणि त्यानंतर सांगा की नाही आता या ठिकाणाहून तुला रिटर्न व्हायचं आहे, मोबाईल तुला 2 घंट्यासाठी बाजूला करायचा आहे.
हे जेव्हा आम्ही सांगू ते आहे आमच्या जीवनातलं अवमौदर्य तप. नाही तर हे हे एवढंच असं करत करत आम्ही जे वाहवत जातो, ही वाहवण्यापासून वाचवायची प्रक्रिया आहे अवमौदर्य तप. दुसऱ्या नंबरचं क्लिअर. तिसरं आहे आमचं वृत्ती परिसंख्यान तप. वृत्ती परिसंख्यान, नेहमीची आम्ही जी व्याख्या लावतो की आहारासाठी जात असताना महाराज लोक जे नियम घेतात की मी अशा प्रकारची विधी ज्या ठिकाणी मिळेल त्याच ठिकाणी आहार घेईल, किंवा मी 7 घरं जाईल, या घरामध्येच कुठेतरी मी आहार घेईल, मी डाव्या बाजूली जाईल, असा मला जर विधी प्राप्त झाला तर मी आहार घेईल. अशा प्रकारे त्यांचे जे नियम आहे याला वृत्ती परिसंख्यान तप असे म्हटल्या जातात. हिचं एक आहाराच्या क्षेत्रामध्ये हिचं अगदी वृत्ती परिसंख्यान हे तप त्यांच्यासाठी सांगितलेलं आहे, प्रश्नच नाही आहे. परंतु आमच्या वृत्तींना आम्हाला संक्षेप करायचा आहे. आज आमच्या इच्छा या अनगिनत इच्छा आहे. किती इच्छा आहे की नवीन जर काही जगामध्ये शोध लागला असेल तर ते आमच्या जवळ ताबडतोब आम्हाला हवं असतं. मोबाईलचा नवीन कोणता तरी एखादा प्रॉडक्ट जर बाजारात आलं तर ते प्रॉडक्ट आम्हाला लगेचच असं वाटतं की हे प्रॉडक्ट आम्हाला हवं आहे, याच्याशिवाय आमचं भागणार नाही. आम्ही काही गोष्टींची महती वाचतो, Amazonवर वाचतो किंवा कशावर वाचतो, आणि आम्हाला असं वाटतं की ही वस्तू माझ्या घरामध्ये खरंच उपयोगी आहे आणि मला ही हवीच आहे. वास्तविक ते त्यांचं मार्केटिंग आहे आणि आमचा आवश्यक नाही, आमचं आवश्यक नाही आहे, आणि तरी देखील ती गोष्ट आम्हाला आज आवश्यक वाटते आहे. कारण ही इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आम्ही इतकी अडॉप्ट केली आहे की आम्हाला जगात नवीन शोध लागला की ती वस्तू आम्हाला आमची हवी असते असं वाटतं. अशा रीतीने आमच्या ज्या वृत्ती आहे, आकांक्षा आहे, इच्छा आहे, या अभिलाषा आहे, या आम्ही अनगिनत करून टाकल्या, अमर्याद करून टाकल्या. आणि म्हणून या इच्छांचा आम्हाला संक्षेप करायचा आहे. वृत्ती परिसंख्यान, वृत्ती जी आहे ती आमची संख्या रूपाने कमी करणं, म्हणजे इच्छा आकांक्षांवर आमचा कंट्रोल ठेवणं. ही एक मानसिकच क्रिया आहे आमची, आणि प्रत्येक इंद्रियाच्या दृष्टिकोनातूनही आमच्या वृत्तींचा संक्षेप आम्हाला करायचा आहे. आणि जिथे त्या इंद्रियाच्या विषयाची पूर्ती आहे तेवढ्या पुरता सीमित दायरा आम्हाला ठेवायचा आहे. जसं आता आहाराच्या बाबतीत पाहिलं तर आहाराचा दायरा आमचा पोटापुरता आहे. चक्षु इंद्रियांनी पाहण्याचा दायरा आमचा फक्त वर्ण इंद्रियाशी संबंधित आहे. श्रोत्रेंद्रियाचा आमचा जो काही दायरा आहे तो कर्णेंद्रियांनी ऐकण्यापुरता आहे. फक्त त्या वृत्ती त्या इंद्रियांपर्यंत आम्हाला सीमित ठेवायच्या आहे. परंतु आम्ही मात्र त्याचा उपयोग आणि उपभोग मनाच्या द्वारे पण करतो. लगेच आमची इष्ट अनिष्ट बुद्धी त्या ठिकाणी असते. बुद्धीची क्रिया ही त्या ठिकाणी सातत्याने आमची सुरू असते आणि आमच्या वृत्ती आम्ही अनगिनत वाढवून घेतो. त्याला आम्ही सीमित करण्याचा पुरुषार्थ जीवनात करत नाही. वास्तविकतः जितक्या आमच्या आकांक्षा जास्त असेल तितकं आम्हाला जीवनात दुःख आहे. इच्छा सुख आहे की दुःख आहे? पहिला प्रश्न. दुःख. दुःखच आहे ना. इच्छा दुःख आहे, आणि इच्छापूर्ती ती पण थोड्या वेळापुरतीच असते. दुःखच आहे. इच्छापूर्ती, इंद्रियजन्य इच्छा ही मोहनीय कर्माच्या उदयात होते. मोहनीय कर्म हे सगळंच्या सगळं कर्म हे कसं आहे, पापरूप प्रकृती आहे. म्हणून त्या पापरूप क्रियेमध्ये कोणतीही सुखाची अनुभूती नाही. सुख जे मिळतं ते आत्मजन्य आहे, ते आत्म्यामध्येच उत्पन्न होतं आणि आत्म्यापासूनच मिळतं. म्हणून इंद्रियांमध्ये सुख नाही, पहिल्यांदा हे समजायचं आहे. दुसरी गोष्ट आम्हाला समजायचं आहे की इंद्रियांची पूर्ती झाल्यानंतर आम्हाला तात्पुरतं सुख वाटतं.
पण हे सुख कर्मजन्य आहे, कर्मनिमित्त आहे, कर्म परवश आहे, ते कर्माधीन आहे. आणि म्हणून जे जी कर्माधीन आहे ते मी नाही, हा भाव. म्हणून इंद्रिय सुख असेल तर इंद्रिय सुख नश्वर आहे, ते आकुलता उत्पन्न करणार आहे. त्याच्यामध्ये म्हणजे त्याच्यामध्ये ते आत्मजन्य नाही, पराधीन आहे. आणि म्हणून इंद्रियजन्य सुख देखील सुख नाही, ते दुःख रूपच आहे. हा भाव आमच्या अंतरंगामध्ये स्थिरावला पाहिजे. आणि म्हणून आमच्या ज्या इच्छा आहे, आकांक्षा आहे, या इच्छांना मर्यादित करणं, याचं नाव आहे वृत्ती परिसंख्यान. आणि आम्हाला जर आमची वृत्ती संक्षेप करायचा असेल, समजा एखादा प्रकाश आहे, ट्यूबलाईटचा प्रकाश आहे आणि खोलीभर पसरलेला आहे, आम्हाला जर प्रकाश तिथे कमी करायचा असेल तर काय करावं लागेल? किंवा जुन्या काळी आम्ही दीपक लावत होतो, दीपकाला त्या दीपकाच्या सभोवती असा गोल असा ओरा पडत होता, प्रकाशाचा वलय पडत होतं. जर आम्हाला हे प्रकाशाचं वलय कमी करायचं असेल तर काय करावं लागेल? ज्योत लहान करायची. हा, ज्योत लहान करावी लागेल. म्हणजे ज्योत लहान करणं म्हणजे कुठे काम करावं लागलं? दीपकावर काम करावं लागलं. वलय कमी करायचंय, बाह्य प्रकाश कमी करायचंय, पण त्याला न बघता जसं त्या दीपकाच्या ज्योतीवर आम्हाला काम करायचं आहे, त्याप्रमाणे आमच्या आशा ह्या अमर्याद आहे, अनगिनत आहे. आमची ही इच्छांची परिधी खूप मोठी आहे. आणि ही इच्छेची परिधी जर आम्हाला सीमित करायची असेल तर आमची जी इंद्रियाला आकर्षित करणारी ही जी काही ज्योत आहे, ही आम्हाला कमी करावी लागेल, की आमच्या वृत्तींचा संक्षेप होईल. आणि म्हणून ही साधना आहे. आणि ही साधना अवमौदर्यापेक्षा देखील कठीण आहे. पहिले अनशन तप सांगितलं, दुसरं अवमौदर्य सांगितलं, आणि तिसरं हे आता वृत्ती परिसंख्यान. हे त्याही पेक्षा कठीण असं तप आहे. करून पाहायचंय. प्रयोग एखाद्या दिवशी करायला हरकतच नाही. महावीर स्वामीचा जन्मजयंती दिवस येणार आहे, तोपर्यंत आम्ही ही प्रयोगशाळा आमच्या अंतःकरणामध्ये ठेवू शकतो. चौथं तप आहे, याला तृतीय तप जाणं. करणे त्याग रसाचा, रस परित्याग. ताई, वृत्ती परिसंख्यान हे तप कसं करावं लागेल आपल्या जीवनात? म्हणजे परिग्रह परिमाण व्रत करायचं का? हा, परिग्रह परिमाण व्रत. पण परिग्रह परिमाण व्रतही केल्यानंतर इच्छा आमच्या कशा मर्यादित होईल? जर आम्ही आता आमचा तो लॅपटॉप असतो, आम्ही चित्र मोठं करायचं असेल तर त्याला मॅक्झिमम करतो, आणि ते छोटं करायचं असेल तर मिनिमम ते बटन दाबतो की नाही, ते चित्र छोटं होऊन जातं. त्याप्रमाणे आमच्या ज्या इच्छा आहे, या इच्छा परिग्रह परिमाणात आम्ही तर नियम घेतला, मर्यादा घेतली, पण मर्यादा घेतली आणि त्याच्यामध्येही आमचा भाव कसाच जाणार नाही. एवढ्यानी काम होत आहे ना, मग आता यापेक्षा जास्त नको. ही जी आम्ही इच्छा, आमची लिमिट त्याला ठेवली, हे आहे आमचं वृत्ती परिसंख्यान. ठीक आहे. आता चौथ्या नंबरचं तप आहे रस परित्याग तप. रस नेमका कुठे आहे? रस बाह्य वस्तूत आहे, आमच्या जवळ आहे, की अनुभव घेणाऱ्याच्या मनात आहे? रस आहे बाह्य पदार्थात. रसगुण कुणाचा आहे? पुद्गलाचा. आणि त्या पुद्गलाचा जो गुण आहे रसगुण त्यांचा आहे. त्या रसाच्या निमित्ताने, म्हणजे पुद्गल द्रव्याच्या निमित्ताने, जसा आंबा आहे, आंब्यामध्ये मधुर रस आहे, हा त्याचा गुणधर्म आहे. त्या रसाचा मी आस्वाद घेतला म्हणजे काय केलं? आंब्याचा मी रस घेऊ शकते म्हणजे काय केलं? पुद्गल द्रव्याचं निमित्त करून माझ्या ज्ञानाच्या माध्यमातून मी हे जाणलं की आंबा हा गोड आहे. म्हणजे मी त्याही समयात माझ्या ज्ञानाची अनुभूती घेतली आहे. सूक्ष्म आहे हे. आणि इथे भेदविज्ञान, आम्ही समयसार ग्रंथ बघितला तेव्हा हे भेदविज्ञान आम्ही केलेला आहे निर्जरा अधिकारामध्ये. नेमका रस कशात आहे? रस हा तर पौद्गलिक आहे, आणि पुद्गलाचा स्वाद
आत्मा घेतो हे आम्ही निमित्त नैमित्तिक संबंधाने म्हणतो. वास्तविकतः हा स्वाद आम्ही जो घेतो आहे तो आमच्या ज्ञानाचा घेतो आहे. ज्ञानाशिवाय आम्ही काहीही ग्रहण करू शकत नाही, उपभोग घेऊ शकत नाही. पटतंय का? सगळ्यात पहिले तर ऐकल्यानंतर ही गोष्ट आम्हाला पटतच नाही. पटते का? थोडं पचनी पडवायचंय तत्वज्ञान आम्हाला. एकदम तत्वज्ञान पचनी पडत नाही. साधं साधं पचनी पडून जाईल, परंतु हे जे विशेष आहे हे विशेष आम्हाला एकदम पटत नाही. त्याचं कारण असं की आम्ही ही गोष्ट आज तागायत पर्यंत कधी ऐकली नाही, कधी आम्ही या गोष्टीचा अनुभव घेतलेला नाही. आणि म्हणून आम्हाला ही गोष्ट एकदम असं वाटतं हे चुकीचं आहे, हे पचनी पडत नाही. वास्तविकतः आम्ही परवस्तूचा भोग घ्यायला असमर्थ आहे. आणि जो आम्ही काही रसाचा अनुभव घेतो आहे, ही वस्तू गोड आहे हे मला जे ज्ञान झालं, या ज्ञानाची मला अनुभूती येते. आणि म्हणून रसयुक्त पदार्थ आणि माझ्या जिव्हा इंद्रियांनी होणार ज्ञानाची पर्याय. वाक्य लक्षात घ्या. रसयुक्त पदार्थाचं त्या समयात असणेर आणि जिव्हा इंद्रियांची त्या रसाला चाखण्याची त्या वेळची पर्याय त्यांनी होणार माझं ज्ञान, यामध्ये निमित्त नैमित्तिक संबंध आहे. आणि आम्ही हे मानतो की मी रसाचा त्याग केला, रसनेंद्रियाचा भोग घेतला, आम्ही त्याग केला आणि भोग केला, ही जी कल्पना आहे आम्ही ते ग्रहण करू शकतो आणि सोडू शकतो, या कल्पनेवर अधिष्ठित आहे. आम्हाला तर चिंतन इथं हे करायचं आहे की आमच्या रसाचा आम्ही त्यागही करू शकत नाही, रसाचा मी त्यागही करू शकत नाही, आणि मी रसाचं ग्रहण देखील करू शकत नाही. विद्यासागर महाराजांनी मूक मातीमध्ये एक अत्यंत सुंदर उदाहरण या ठिकाणी दिलेलं आहे. काय दिलेलं आहे रसपरित्यागासाठी? आमच्या त्या पाणी पात्रामध्ये आहार पडला, त्यांनी हाताला म्हटलंय पाणी पात्र. आता त्या हाताला काही स्वाद आला का त्या जेवणाचा? हातावर अन्न पडलं, मुनी महाराजांच्या हातावर आम्ही ग्रास टाकला. ग्रास टाकला असताना मुनींना त्या अन्नाचा स्वाद येत नाही, कारण आपले पाणी म्हणजे हात स्वाद घेऊ शकत नाही. जेव्हा त्याचा संबंध रसना इंद्रियाशी येईल तेव्हा स्वाद आहे, तोपर्यंत स्वाद नाही. मग आम्ही काय केलं? महाराज सांगतात आहे, आम्ही काय केलं? या पाणी पात्र हा आहार आम्ही उदर पात्रात ठेवला. म्हणजे उदर पात्रात ठेवणं आणि पाणी पात्र दोहोंनाही स्वादाची विवक्षा नाही. पोटात गेल्यावर स्वाद आहे का? एवढं समयसार पेक्षा देखील जबरदस्त तत्वज्ञान जीवनात आहे की पाणी पात्रातून उदर पात्रात ठेवलं, जणू काही जिव्हा इंद्रियाला गौण केलं. मग त्या जिव्हेनी आम्हाला जो स्वाद दाखविला तो गोड आहे, कडू आहे, तिक्त आहे, आंबट आहे, याचं ज्ञान आम्ही त्या भानगडीत जास्त गुंतलो नाही. आणि म्हणून नीर क्षीर कसाही आहार असेल तरी देखील तो प्रतिका म्हणजे कोणत्याही तऱ्हेची प्रतिक्रिया न देता ग्रहण केला. तत्व ऐका. आम्ही एखाद्या दिवशी जेवणामध्ये स्वाद बिघडला तर आमची किती अवस्था होते, कशी अवस्था होते की आज हेच नाही, आज ते तिखटच झालं, आज खारटच झालं, आज आंबटच झालं. अनेक प्रक्रिया आमच्या त्या ठिकाणी उठतात. हा आम्ही त्या रसाचं लोलुपी आहो हे द्योतक आहे. आणि जो त्यावर चर्चा न करता अन्न एका पात्रातून उदर पात्रात ठेवतो, त्याच्यासाठी सगळं काही त्या ठिकाणी रसना इंद्रिय गौण आहे. आणि रसना इंद्रियामध्ये देखील सांगितलेलं आहे की आमचे स्वाद घेण्याचे विशिष्ट बिंदू आहे. आज विज्ञानाने तर सांगितलंय विशिष्ट बिंदूंच्या ठिकाणी त्या स्वादांना आम्ही ग्रहण करू शकतो. म्हणजे तिखटपणा जिभेवर सर्वत्र समान लागत नाही. ज्या ठिकाणी तिक्त परमाणू ग्रहण करण्याची क्षमता आहे
त्या ठिकाणी जर ते परमाणू आमचं अन्न पोचलं तर तिक्तपणा जाणवतो. खारटपणाचे, गोडपणाचे 5 प्रकारचे असे जिभेवर उंचवटे आहेत, विशिष्ट त्यांनी पॉइंट दिलेले आहे. आणि त्या ठिकाणी गेल्यावरच आम्हाला रसना इंद्रियाच्या माध्यमातून तो स्वाद ज्ञात होतो. आणि आमच्या आचार्यांचं इतकं परफेक्शन आहे की त्यांनी 5च प्रकारचा रस सांगितलेला आहे. आणि हे आमचे जिभेवर असणारे बिंदू पण अशा प्रकारे 5च तऱ्हेचे आहेत. रसना, रस परित्याग आणि अशा तऱ्हे याचं नाव आहे रस परित्याग. 6 प्रकारचा जो रस सांगितलेला आहे, गोड, नंतर गोड सांगितला, नंतर तेल, तूप वगैरे, दही, दूध हे सगळे रस सांगितले. तर या रसांना 1 रस 2 रस सोडून निरस आहार घेणं, अशाही प्रकारचा हा रस परित्याग तप जीवनामध्ये म्हटल्या जातं. ज्या दिवशी मीठ सोडतो त्या दिवशी तर कोणता दिवस आहे तो? रविवार. आणि रविवारी मीठ सोडायला सांगितलंय. जर असं म्हणतात, आता आम्ही सोडत नाही, आम्ही जिव्हा इंद्रियाच्या अधीन असतो, ही गोष्ट अलग. पण जो नितव्रत करणारा आहे तो रविवारी मीठ सोडतो. आणि रविवारी मीठ सोडतो तर त्याचं बीपी कधीच वाढत नाही, त्याचं नेहमी कंट्रोल राहतं. कारण मीठ हे बीपी वाढविण्यासाठी कारणीभूत आहे. हप्त्यातला 1 दिवस जरी अन्न जेवलं तरी आमच्या शरीराचं बॅलन्स होऊन जातं. आम्ही कोलेस्ट्रॉल साठी आज सांगतोय की तूप नाही खायचं, तेल नाही खायचं, पण आम्हाला आचार्यांनी 2 दिवस दिलेले आहे. 1 दिवस तेलाचा, शनिवारी तेलाचा त्याग सांगितला आणि 1 दिवस तुपाचा त्याग सांगितला. जर 2 दिवस आम्ही हे तेल आणि तूप सोडलं तर आमचं कोणत्याही प्रकारे कोलेस्ट्रॉल वाढण्याची शक्यता नाही. त्या दिवशी साधं जेवायचं, उकडलेल्या भाज्या खायच्या, त्याच्यावर धने, जिरं, मीठ टाकायचं आणि ती भाजी खायची. तर आमचं कोलेस्ट्रॉल, आमचं बीपी, आमचं कुठलीही औषध न घेता नॉर्मल राहू शकतं. हे आमचं शास्त्रशुद्ध पद्धती आचार्यांनी सांगितलेली आहे. आम्ही ती फॉलो करत नाही आज, आणि म्हणून आम्हाला डायबिटीस होतो, नंतर कोणतं कोलेस्ट्रॉल, बॅड कोलेस्ट्रॉल वाढते, असं सगळं प्रकार आमचं सुरू आहे. काय सांगितलेलं आहे आम्हाला? कोणत्या दिवशी तूप सांगितलेलं आहे? बुधवारी तूप सांगितलेलं आहे. नंतर मंगळवारला साखर सांगितलेली आहे, गुरुवारला दूध सांगितलेलं आहे, शुक्रवारी दही आणि शनिवारी तेल, सोमवारी हरित आणि रविवारी मीठ. एकही दिवस मीठ सोडलं तरी आमचं मीठ शरीराचं बॅलन्स राहू शकते. 1 दिवस तूप आणि 1 दिवस तेल अशा प्रकारे सोडलं तर आम्हाला कोलेस्ट्रॉलची भीती नाही. मंगळवारी जर आम्ही साखर सोडली तर आम्हाला मधुमेह, डायबिटीस होण्याची शक्यता कमी आहे. तर हे असं आमचं नितव्रत रस परित्यागाशी संबंधित आहे. आज आपण इथे थांबूया. जिनवाणी के ज्ञान ते सुझे लोकालो, सो जिनवाणी मस्तक नमो सदा देतो हो. नमो अरिहंताणम, नमो सिद्धाणम, नमो आयर्याणम, नमो उच्चायाणम, नमो लोळे सवसाहुणम. यावर काही कुणाला प्रश्न असेल तर विचारू शकता.